सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। निरोगी आरोग्यासाठी योग करणं अत्यंत गरजेचं आहे। शतायुषी होण्यासाठी योग हा सुवर्ण मार्ग आहे। त्याचा अवलंब करून सर्वांनी निरोगी राहावं असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आरोग्य विभागाचे उपविभागीय संचालक डी माने यांची प्रमुख उपस्थिती होती। भुदरगड तालुक्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला। आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी आरोग्य विभागाचे उपविभागीय संचालक डी माने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशाचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आलं। योग प्रशिक्षक दत्तात्रय करवळ यांनी योगची प्रात्यक्षिकं करून घेतली। योग हा जीवनाच्या सर्व पैलूमधील समतोल साधणारा एक व्यायाम आहे। सध्याची जीवनशैली आहार लक्षात घेता विद्यार्थ्यांसह सर्वांनी नियमित योग साधना करणं गरजेचं आहे असं मंत्री आंबेडकर यांनी नमूद केलं। स्वतः योगची प्रात्यक्षिकं करून त्यांनी लोकांना नियमित योग धारणा करण्यासाठी प्रेरणा दिली। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर, डॉक्टर मिलिंद कदम, डॉक्टर सविता शेट्टी, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। पाल इथल्या युवा ग्रामीण विकास संस्था संचालित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालयात योग दिन साजरा झाला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षिका स्मिता पाटील आणि प्राचार्य डॉक्टर दीपाली गोसावी यांनी मार्गदर्शन केलं। गारगोटी हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।